काल नेपाळच्या काठमांडूमध्ये झालेल्या झेनझीच्या मोर्चानंतरचा परिणाम म्हणून आज नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय आणि आता नेपाळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण ह्या राष्ट्रपती राजवटीनंतर आता एक प्रश्न उपस्थित झालाय की ह्यानंतर नेपाळमध्ये कुणाचं सरकार येणार, नेपाळवर राज्य कोण करणार. तर गेल्या काही महिन्यांचा जर विचार करायचा झाला तर नेपाळचे लोक सध्याच्या के पी शर्मा सरकारला कंटाळले होते. सरकार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे, सरकारमध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढत आहे, अशा वेगवेगळ्या समस्या नेपाळच्या जनतेच्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांअगोदर नेपाळचे पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र यांनी एक मोठी यात्रा काढली होती. त्या यात्रेत त्यांना भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाला होता आणि या यात्रेची मुख्य मागणी ही होती की आता नेपाळमध्ये सध्याची सरकार जाऊन पुन्हा तिथं राजेशाही प्रस्थापित व्हावी अशी मागणी होती. त्यामुळे आता ह्या राष्ट्रपती राजवटीनंतर ज्ञानेंद्र राजा ह्या पदावर बसू शकतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.